कृष्ण हरे हरे रूपा पाहता
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा कमी करा, पूर्ण कमी करा, आणखीन कमी करा. हरी हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, हिची थोर भक्ती आवडते देवा, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, देविले अनंते तैसे चिरावे, देविले अनंते तैसे चिरावे, असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ, भोगने ते फळ संचिताते, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार,
विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई सर्वांनी हाताने टाळी हाताने टाळी मुखाने नाव हाताने टाळी बोला कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतन की सिद्धेश्वर भगवान की नाथ साहेब गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नमः पार्वती पते हर हर हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिराहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसे चिराहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार आ, आ, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल विठ्ठल बोला कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ गणपती बाप्पा इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गा करो पाण्डुरङ्गा करो पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो पाण्डुरङ्गा करो पाण्डुरङ्गा करो प्रथम
कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा दुसरे त्याच्या प्रभाताने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठाव्या सर्वेशा करातटी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तो गणराजा गणपती तो गणराजा गणपती आधी वंदीन मी आधी वंदीन मी आधी वंदीन मी राजा गणपती आधी मन घेई हाती देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासू अवधारे जोजी विघ्नार्ध्या गणपती बाप्पा यांच्या या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आज या ठिकाणी श्री भगवान पांडुरंगाच्या परमकृपेनं आणि आपल्या गावचं असणारं अतिशय जाज्वल्य आणि पवित्र असं ग्रामदैवत श्री भगवान सिद्धेश्वर यांच्या परमकरुणेनं श्रीनाथ तरुण मित्र मंडळ श्रीनाथ गणेश मंडळ सोनकिरे यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीचं मंडळाचं हे 50वे वर्ष आहे आणि या मंडळाच्या 50व्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन गणपती बाप्पांच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि त्या कार्यक्रमातला एक अतिशय संस्कारदायी असणारा हा कार्यक्रम म्हणजे हा एकदिवसीय कीर्तन 2 दिवसीय कीर्तन सोहळा आणि या कीर्तन सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज ही कीर्तन सेवा करण्याचा योग या ठिकाणी येतोय। खरं तर तरुणांचे जेवढे आभार मानावेत तेवढे आभार कमी आहेत, कारण गणपती म्हटलं की आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे खरं तर तुमच्या सगळ्यांच्या गावातली प्रत्येक व्यक्ती गावातला प्रत्येक तरुण मग ती गावातली स्त्री असेल गावातला पुरुष असेल गावातले तरुण असतील सगळेच जण कित्येक दिवस आपण राबतो प्रत्येक एक रुपया करता राबतो
आणि त्या प्रत्येक राबलेल्या एक एक रुपयांना न्याय देता यावा असेच कार्यक्रम गणेश मंडळांनी आयोजित करावे असं मला नेहमी वाटतं. कारण हे प्रत्येक पैसे इथे येणारे, या कार्यक्रमाकरता मिळणारे, या कार्यक्रमाकरता देणारे, हे प्रत्येक पैसे घामाच्या थेंबातले आहेत. मी मगाशी विचारलं संजय दादांना, त्यांच्या पत्नीना, इथे एक दादा आले होते कोणतरी, माझ्या लक्षात नाही. म्हटलं आज दिवसभर काम केलं, दिवसभर काम केल्यानंतर भांगलायला जायचं, दिवसभर 9 ते संध्याकाळी 5 ही वेळ, आणि त्या वेळेमध्ये येणारा रोज आहे तो 350 रुपये आहे. म्हणजे एक दिवस पूर्ण वेळ कष्ट केल्यानंतर येणारी रक्कम आहे 350, आणि आपली घरटी कदाचित वर्गणी असेल 500. बरोबर आहे ना? म्हणजे इथल्या प्रत्येक महिलेनं, इथल्या प्रत्येक पुरुषानं, इथल्या प्रत्येक तरुणानं आपल्या वर्षभरातल्या एक दिवसाचा पूर्ण पगार गणपती बाप्पाच्या सेवेकरता अर्पण केलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितच त्या योग्य पैशाचा योग्य विनियोग होणं हे तरुणांच्या हातात आहे. फक्त आपलं दुर्दैव असं आहे, आज घराघरात, गावागावात, मंडळामध्ये प्रत्येक चौकात गणपती आहेत. पण किती मंडळ अशी आहेत की ज्या मंडळांमध्ये होणारे कार्यक्रम हे संस्कारशील आहेत, की ज्याच्यातून काहीतरी घेण्याजोगं आहे. अहो, आज जर गणपती बाप्पाच्या मिरवणुका पाहिल्या आणि त्या येण्याच्या जाण्याच्या, कदाचित त्या गणपती बाप्पाला असं वाटत असेल मी येतोच कशाला. कारण हे ज्यावेळेला ही कर्णकर्कश हे डीजे वाजले जातात, कानाला, हृदयाला कितीतरी त्रासदायक आहे तो. मग तुम्ही म्हणाल बंद करायचे का? अहो, बंद नका करू, पण त्याच्याऐवजी इतक्या सुंदर आपल्याला परंपरेनं आपल्या इतकी सुंदर वाद्य मिळालेली आहेत. ढोल आहेत, ताशे आहेत, कित्येक वाद्य आहेत की ज्या वाद्यांचा उपयोग, दिंड्या आहेत, वारकरी दिंड्या, की ज्यांचा उपयोग मिरवणुकींमध्ये होऊ शकतो आणि त्यांनी कोणताही त्रास समाजाला होणार नाही. अहो, घरातली लहान पोरं कदाचित तो डीजेचा आवाज कानावरती आला इतकी रडतात की त्यांना असंही होऊन जातं. म्हाताऱ्या माणसांच्या छातीत धडक्या भरतात आवाजाने, आणि कार्टी त्या डीजेच्या त्या तोंडा पुढे उभं राहून नाचतात. विचार कर ना, अहो त्यांना पोरं व्हायच्या आत जर ती बहिरी झाली तर त्यांचं आयुष्य काय? थोडी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे जो पैसा आपल्याला येतोय मंडळाकरता, सगळ्या गावातून, घराघरातून, इथल्या प्रत्येक आईनं, ममतेनं, प्रत्येक पित्यानं, काळजीनं, आपल्या मुलांकरता प्रत्येक तरुणानं आपल्या दिवसातल्या काही वेळाचा पगार इथे दिलेला आहे, आणि त्याचा योग्य विनियोग इथं व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे खरंच आज या नाथ मित्र मंडळानं केलेला हा जो उद्देश आहे, हा उद्देश डेप्युटी साहेब सफल झाल्यासारखा आहे. याचं कारण आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून नको नको ते अंगविक्षेप तरी पाहायला मिळत नाहीत. तुमच्यावरती इथल्या येणाऱ्या ज्या कानावरती लहरी आहेत त्या लहरीचा सकारात्मक परिणाम आहे. येणारं नामस्मरण आहे, त्या नामस्मरणानं तुमच्या जीवनामध्ये निश्चित तुम्हाला शांती आहे, भजनाने आनंद आहे, भजनानं सुख आहे. महाराज म्हणतायत, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. सध्याच्या काळामध्ये समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासारखं सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, आवर्जून करावे. मी करू नये अशा मताची नाही, पण कोणते कार्यक्रम करा याचाही निर्देश आहे, की ज्या कार्यक्रमानं तुमच्या मुलांवरती, तुमच्या मुलींवरती काहीतरी चांगले परिणाम दिसून येतील
असे कार्यक्रम जर गणेश मंडळाने हाती घेतले, असे उपक्रम जर गणेश मंडळाने हाती घेतले, तर निश्चितच येणाऱ्या काळाने आपल्या घराघरावरती, आपल्या मुलांवरती चांगले परिणाम होतील. आणि त्या चांगल्या परिणामातलं एक उत्तम माध्यम आहे कीर्तन. कारण कीर्तन हे परिवर्तनाचं माध्यम आहे. ज्या कीर्तनानं आयुष्यामध्ये कित्येक जीव आहेत, कित्येक माणसं आहेत ज्यांचे आयुष्य पालटून गेले. आणि त्याच्यामुळे निश्चित असे परिवर्तनाचं साधन खरंच सगळ्या तरुण वर्गाला मी खूप धन्यवाद देते की आपल्या योगे अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलेलं आहे. आणि तुमचा हा आदर्श मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण मंडळांनी घ्यावा. इतका सुंदर आहे. नाही तर कोणाला कीर्तन म्हटलं की लोक, आणि तरुण पोरं तर कीर्तन म्हणलं की बस ते म्हणतात बाबांनो ती 60 नंतर जे आहेत त्यांचं आहे, आम्हाला काही त्याच्याविषयी देणं घेणंच नाही. जसा काही यांचा आणि त्यांचा जन्म महाराष्ट्रातला नाहीच आहे. पण आज खरंच आदर्श वाटतोय, मला आनंद वाटतोय की आपल्या या सगळ्या तरुणांनी आवर्जून कीर्तनाची ही परंपरा आजही अबाधित ठेवली आहे. नेहमी सप्ताह म्हटलं की सोनकिऱ्याचा सप्ताह अतिशय गोड, अतिशय नियोजनबद्ध, अतिशय सुंदर देखणा. आणि त्या सप्ताहाच्या विरहित आज ही कीर्तन सेवा गणपती बाप्पाच्या पुढे करण्याचा सुयोग मला प्राप्त झाला. त्यादरणीय आमचे संजय दादा लाड, त्यांचं माझ्यावरती मोठ्या भावा इतकं प्रेम आहे. संजय दादांच्या माध्यमातून आदरणीय डेप्युटी साहेब आणि सगळेच श्रीनाथ मित्रमंडळाचे सगळेच तरुण कार्यकर्ते, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या माय भगिनी, सगळे सोनकिरे ग्रामस्थ, भजनी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही सेवा मला करण्याचा योग आलाय. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय उत्तम अशी खरं तर साऊंड सिस्टीम उपलब्ध होत नव्हती, पण अचानक साऊंड सिस्टीम उपलब्ध झाली. आणि ओम ऑडिओ कराड यांच्या माध्यमातून गोड सिस्टीम आज या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. त्यांनाही मी खूप धन्यवाद देते. त्यांच्या बरोबरीनं अतिशय गोड अशी मृदंगाची साथ आपल्या गावामध्ये नेहमीच येऊन या कार्यक्रमाला आनंददायी आणि स्फूर्तिदायी वातावरण इतक्या लांबपर्यंत येऊन देण्याचं काम नेहमी करणारी ही आणि जोडी, आणि त्या जोडीमध्ये अतिशय उत्तम अशी मृदंगाची साथ देणारे आदरणीय तुषार दादा. खूप गोड मृदंग वाजवण्याची त्यांची पद्धती आहे. आणि तो जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यापासून तर त्यांच्या हातापर्यंतचा तो निश्चितच समाधान देणारा आहे. त्याच्यामुळे तुषार दादा खूप खूप धन्यवाद देते. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम अशी गाण्याची साथ आणि ज्यांच्या आवाजाचं माधुर्य, ज्यांच्या आवाजाची गोडी मनाला अतिशय स्पर्श करून जाते, आनंद देऊन जाते, असं या ठिकाणी उत्तम गाणं ज्यांचं ते महेश दादा. अप्रतिम. कारण मुळातच अहो प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. आणि खरंच असं अतिशय सुंदर भगवान भोलेबाबाचा वरदहस्त घेऊन आलेली ही सगळी वारकरी मंडळी. अतिशय गोड आणि लाघवी आवाज महेश दादा. त्यांच्या बरोबरीनं अतिशय उत्तम अशी गायनाची साथ करणे आदरणीय पवन दादा. सुंदर तुमचाही आवाज छान आहे. आणि अतिशय गोड अशी हार्मोनियमची साथ नेहमीच देणारे आदरणीय जाधव महाराज, त्यांनाही खूप धन्यवाद देते. त्यांच्या बरोबरीनं वेणेकरी बाबा दादा, तुम्ही सगळ्या माझ्या टाळकरी ताईसाहेब, सगळेच टाळकरी आदरणीय महाराज मंडळी गावची, सगळीच ज्येष्ठ श्रोते मंडळी, माय भगिनी, शूटिंगवाले दादा आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, तरुणांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्याच्या या कार्यक्रमाचं सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे ते श्री तानाजी मारुती पाटील सोनकिरे आणि श्री दत्तात्रयजी भीमराव पाटील सोनकिरे यांच्या दोघांनाही खूप धन्यवाद देते की आपल्या माध्यमातून या सुंदर कार्यक्रमाचं सौजन्य प्राप्त झालेलं आहे. आणि श्रीनाथ तरुण मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेला हा उत्सव, गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या आयुष्यामध्ये तसाही उत्साहच आहे. प्रत्येक लहान कुणी असू देत, लहान असू देत, मोठं असू देत, अन्यथा ज्येष्ठ असू देत, महिला असू दे नाही तर पुरुष असू देत, गणपती बाप्पाच्या येण्यानं तरुणांना आनंद आहे, लहानांना आनंद आहे आणि गौरीच्या निमित्तानं महिलांना आनंद आहे. बघा, ज्यांच्या घरात गौरी आहेत, गौरी गणपती, त्यांना माहिती आहे गौरी गणपती म्हटलं माझ्या घरात गौरी आहेत, माझ्या पाठीमागे एवढी गडबड आहे, पण तरी विचार केला कीर्तन म्हटलं की आनंद आहे. घरी गेल्यावर का होईना आवरता येईल,
पण त्यातल्यात बघा ते पूर्वी गाणं होतं. हे बंधू येईल ग माहेरी न्यायला, बंधू येईल ग माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल ग येईल ग, बंधू येईल ग माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. गौरी गणपतीच्या सणाला, गौरी गणपतीच्या सणाला. गौरी येईल ग येईल माहेराला, गौरी येईल ग येईल माहेराला, पूर्ण गौरी गणपतीच्या सणाला, बंधू येईल ग. बस फक्त स्पष्ट होण्याकरता मी म्हटलं. म्हणजे स्त्रियांच्या सुद्धा जीवनामध्ये गणपती बाप्पाच्या येण्याने आनंद आहे. आता ती पद्धत मोडली गेली. पण जसं माहेरामध्ये काही आनंद असेल की मुलीला आग्राचं निमंत्रण, त्या आग्राचं निमंत्रण पहिला मान असायचा गौरीचा. घरात गौरी यायच्या म्हटलं की पहिलं निमंत्रण मुलीला. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाच्या आयुष्यातला मांगल्याचा सण म्हणजे गणेशोत्सव आहे. इथं एकता आहे, इथं बंधुता आहे, इथं सामाजिकता जपण्याचं हे माध्यम आहे. तुम्हाला एकत्र येण्याकरता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव ही स्थापना केली, गणेशोत्सव सुरू केले. आता आम्ही त्याचं स्वरूप बदलवून टाकलं. कारण गणपती म्हटलं की पोरांना एकच माहिती आहे. सध्याची एक फॅशन आहे दादा. गणपती म्हटलं नाही का, गणपती म्हटलं की मुंगळा आणि कीर्तन म्हटलं की पिंगळा. तुम्ही ऐकलं असेल तर बरं आहे. पण कीर्तन पूर्णच होत नाही तसं. जसा तो गणपती उत्सव पूर्ण होत नाही मुंगळ्याशिवाय, तसं आहे. आपण एक लक्षात ठेवा, फक्त गणपतीचा अर्थ म्हणजे तुम्ही त्यांना आणताना नाचवणं, नेताना नाचवणं, पर अक्षरशः करणं कर्षक आणि पिऊन धिंगाणा करणं, पर नाचधूस करणं. सध्या नवीन पोरांच्या पिण्याचा अड्डा म्हणजे गणपती बाप्पाची मंडळ आहेत. म्हणजे आज आमचा समाज कुठं आहे? अहो, गणपती बाप्पा म्हणजे व्यसनांकरता नाही आहे हो, ते बुद्धीचं दैवत आहे. हे आम्हाला कधी समजणार? हे आमच्या कधी डोक्यात येणार? महाराज म्हणतायत, तू सुख करता तू दुःख हरता, तू दुःख हरता तू सुख करता, तू सुख करता तू करविता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. अहो, तो सुख करताय, तो दुःख हरताय. तो जन्माला आलाय चतुर्थीला, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला. हे एक त्याच्या जन्माचं कारण आहे. गणेशोत्सव त्याच दिवशी का? चतुर्थीलाच गणपती बाप्पाला प्रत्येक गावागावात घराघरात का आणलं जातं, का पुजलं जातं? हे गणपती बाप्पाच्या कारणाचं निश्चित कारण आम्हाला कळली पाहिजे. काय गणपती उत्सव? भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ज्या वेळेला पार्वती माईनं अंगाची मळी काढली. आता बायका मळी म्हणजे अंगाचा मळ. तुमच्या दृष्टीनं हाच अर्थ आहे ना? हा, म्हणजे तुम्हाला काय वाटलं, पार्वती माई काय आंघोळ करत नव्हती का? मळ कधी होतो? अहो, आंघोळ नाही केली तर होतो ना. अंगावर मळ कधीच असतो, आंघोळ नाही केली तर साठतो. मग का पार्वती माई का पारुशी होती का? नाही. अहो, मळी काढली आपल्यामध्ये ज्या वेळेला चंदनाची उटी. तुम्ही जर कधी पंढरपूरला पाहिलं असेल, वारकरी लोक आहेत, माळकरी लोक आहेत, त्यांना माहिती आहे. पंढरपूरला चैत्रामध्ये, आळंदीला, पंढरपूरला जेवढी जेवढी तीर्थस्थळ आहेत, त्या तीर्थस्थळाला चैत्रामध्ये देवाला उटी केली जाते चंदनाची. उटी कशा करताय? थंडाव्या करताय.
अंगातली उष्णता निघून जावी आणि अंगाला थंडावा प्राप्त व्हावा म्हणून उटी आहे चंदनाची. ती चंदनाची उटी पार्वती माईनं अंगाला लेपन केलेली आहे आणि ती अंगाला लेपन करून पार्वती माई बसलेली आहे. बसल्या बसल्या पार्वती माईनं त्या अंगावरची उटी ती मळी काढायला सुरुवात केली. मळ नाही, ती चंदनाची मळी काढायला सुरुवात केली. जो मळ, ती मळी लेपन केलेली आहे चंदनाची, ती काढायला सुरुवात केली. आणि काढून ज्या वेळेला तिनं त्या मळीला फक्त गोलाकार फिरवायला सुरुवात केली, मनामध्ये तिच्या विचार आहेत की माझ्या पोटी सुंदर सुपुत्र जन्माला यावा, की ज्या पुत्राची कीर्ती दिगंतरामध्ये होईल, की ज्याच्या बुद्धीशी जगाच्या पाठीवर त्रैलोक्यात कुणी स्पर्धा करणार नाही, असा सत्पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा, अशी ती मळी ती हातामध्ये फिरवतीये, त्याला आकार देते. आकार देता 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 त्या मळीला सुंदर आकार प्राप्त झालाय. आणि पार्वती माईची ती इच्छा, ती निर्गुणातली इच्छा सुगुणामध्ये साकार झालीये. तिने जो पुत्र भगवंताला मागितला तोच पुत्र त्या मळीच्या आकारातून एक दिव्य तेज निर्माण झालं आणि त्या दिव्य तेजातून एका सुंदर पुत्राचा जन्म झाला. ज्यावेळेला ते बाळ त्या मळीतून निर्माण झालं आणि त्या बाळाचं तेज अवघ्या त्रैलोक्यात फाकलं गेलं, त्यावेळेला अवघ्या देवतांनी जय जयकार केला, गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांनी जय जयकार केलाय या बालकाचा, जसं तुम्ही केला त्रैलोक्यात. ज्या वेळेला हे बाळ जन्माला आलं, एक लक्षात ठेवा, आई जशी अपेक्षा करते तशी संतती पोटी येते. आता तुम्ही अपेक्षात जर परेशानी आरचीची कराल, जाग्यात ना, जागे असला म्हणजे बरं आहे नाही का. तुमच्या पोटीत जर नट आणि नटी जन्माला यावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या पोटी संतांनी देव कशा जन्माला येतील महाराज. आपली संतती कशा पद्धतीची असावी हे आपल्या हातात आहे. मी कायम एक वाक्य सांगते, तुम्ही ऐकलं असेल तर ठीक आहे, नसेल ऐकलं तर आज जरूर ऐका. एक लक्षात ठेवा, आपला बाप कसा आहे आपल्या हातात नाही, पण आपण कोणाचा बाप व्हायचं हे नक्की आपल्या हातात आहे. हा, पटतंय तुम्हाला? चांगल्याचा का वाईटाचा, हा प्रश्न आपला आहे. आपल्या पोटी येणारी संतती प्रभू राम व्हावी का आपल्या पोटी येणारी संतती रावण व्हावी हे आपल्या संस्कारावर आहे. तुम्ही तुमची पोरं गणेश मंडळात पाठवा हो, अहो गणपतीच्या मंडळात जरी पोरं पाठवली पण तुमच्या पोरांवरती जर संस्कारच उत्तम असतील तर ती कशी पितील, ती कशी तंबाखू मळतील, ती कशी मावा खातील? का वचक आहे बापाचावर त्यांचा. आता सध्या बापावरती वचक आहे, बापाचा वचक नाही, बापावर वचक आहे. कालाय तस्मै नमहा. पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळात बाप सांगत होता आणि पोरं शाबास. आता पटलं, पोरं ऐकत होती. आजचा काळ भयान आहे. आजच्या काळात पोरं सांगतात आणि बाप, मी नाही, कबीरदाजीची वाक्य आहेत महेश दादा. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. आई बापाच्या गळाला दोरी, आई बापाच्या गळाला दोरी, बाईला खांद्यावरी, बाईला खांद्यावरी. पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. आई बाबाच्या गळ्याला दोरी, आई बाबाच्या गळ्याला दोरी, बाईला खांद्यावरी, ओ बाईला खांद्यावरी. पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी.
करी. जुनी माणसं फार गोड म्हणायची महाराज. आणि काने येते आता नाही वेळ का बेईमान आहे दुनिया. पण पूर्वीचा काळ चांगला होता. पूर्वीच्या काळात बापानी सांगायचं आणि पोरांनी ऐकायचं इथपर्यंत आपण आलो होतो. आणि म्हणून राजा दशरथांनी सांगायचं की रामा तुला 14 वर्षाचा वनवास. बापांनी सांगितलं आणि रामचंद्र प्रभूंनी वनवास भोगला, स्वीकारला आणि मान्य करून पूर्ण केला. आजच्या काळात आजच्या काळात वनवास रामाला नाही. आजच्या काळात वनवास दशरथाला आहे. बेईमान दुनिया आई रे. वनवास दशरथाला आहे. आणि सहज मग एखादा नातू असेल, नातवांचं तर भयान कठीण काम. पळत आलं दुपारची वेळ, म्हातारं घरात, आजोबा आजोबा. म्हाताऱ्यांनी पाहिलं पोरग घरात आहे, काय आजही म्हणले शाळेत गेलं नाही. अरे काय झालं पिंट्या? अरे आजही तू शाळेत गेला नाही? अरे काय घरी राहिला? बघ म्हणले जरा बाहेर बघ डोकून जरा वेशीच्या तिथं. अरे मास्तर आले तुझे लेका, आता आलेत, आता तुझी खैर नाही, आता तुला झोडपणार. अरे लेका लपून बस. मला बाबा अहो म्हणतो सांगतोय लपायची गरज मला नाही, लपायची गरज तुम्हाला आहे. अरे म्हणले मास्तर तुझे आले शाळेत, तू गेला नाही आणि लपायचं तू सोडून तू मला सांगतो कारण. म्हणला बाबा 10 दिवसापूर्वी मास्तरला सांगून आलो आजोबा वारले. बोंबला. अशी पिढी असल्यावर काय करणार तुम्ही? कालाय तस्मै नमः. आई रे बेईमान दुनिया आई रे. काळ बदललाय म्हणून म्हटलं आता वनवास रामाला नाही, आता वनवास दशरथाला आहे. आणि हे भयान कलियुग आहे. आणि एवढ्या या भयान कलियुगामध्ये निश्चित आपल्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर आपली मानसिकता बदला. मानसिकता बदलली की बदल होतोच. का नाही? स्वतःला बदलवण्याचं सामर्थ्य या एकामध्ये, फक्त एका मनुष्य देहात आहे. आपली पिढी कशी असावी हे सदैव आपल्या हातामध्ये आहे. पार्वती माईने ती इच्छा केली की माझ्या पोटी सुंदर बाळ जन्माला यावं. तसं प्रत्येक आईने ही इच्छा करा ना की माझ्या पोटी सुंदर पुत्र जन्माला यावा, माझ्या पोटी सुंदर कन्या जन्माला यावी, माझ्या पोटी येणाऱ्या बाळानं या विश्वाला काहीतरी निश्चित चांगलं द्यावं. अहो नाही तर तुमच्या पोटी एखादी पेताळच पिढी जन्माला येणार असेल, तुमच्या पोटी एखादी एकादशी न कळता येऊन खाणारी पिढी जर जन्माला येणार असेल तर तुम्ही ती पिढी जन्माला घालताच कशा करता? किती मोठे जीवनाचं एवढं मोठं सारासार तत्वज्ञान आहे जे आपल्याला दिलंय, संतांनी दिलंय. आम्हाला उमजणार कधी तरुणांना? आम्ही कधी या सगळ्या बदलाच्या वाटेकडे जाणार कधी आहोत? प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे आपल्या पोटी येणारी संतती कशी असावी. पार्वती माईनं या संततीच्या बाबतीत जो सुंदर विचार केला तो विचार तिचा पूर्ण झाला. त्या गोळ्याला मिळालेला तो आकार अतिशय उत्तम पद्धतीनं ते बाळ सगुण स्वरूप जन्माला आलं. आणि ज्या वेळेला ते बाळ जन्माला आलं त्या बाळाकडे पाहिलं, एवढा आनंद झाला आईला. आई म्हणलं की आनंद होतोच नाही का? आई तीच असते. आई काय असते? आई लेकराची माय असते. आई काय असते? आई दुधावरची साय असते. आई काय असते? आई वासराची गाय असते. आई काय असते? आई वेदनेनंतरची ठाय असते. आई काय असते? आई अंगणातली पवित्र तुळस असते. आई काय असते? आई मंदिराचा उंच कळस असते. आई काय असते? आई भजनामध्ये गुणगुणावी अशी सुंदर अभंगवाणी असते. आई काय असते? आई वाळवंटात प्यावंसं थंडगार पाणी असते. काय कमी आहे? संस्कारशील आई असावी. या पार्वती माईने ते संस्कार केले त्या लेकरावरती. आणि ज्या वेळेला ते बाळ जन्माला आलं त्या बाळाला पाहिलं, या आईला आनंद झाला. पण मुळातच आहो ते बाळ साक्षात शिवाचाच अंश. तो काय कमी ताकद असेल त्याच्यात? ज्या वेळेला त्या आईनं पाहिलं ती म्हणते नाही का, ते आपल्यामध्ये एक गाणं आहे, ही पार्वतीचा बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तरर झाला रे गणपती
पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. सगळ्यांनी ऐकलेलं आहे, सर्वश्रुत आहे, नेहमी ऐकतो म्हणून म्हणण्याचा प्रयत्न, बाकी काही नाही. त्या बाळाला पाहिलं, खूप आनंद झाला पार्वती माईला. पार्वतीच्या बाळा, त्या बाळाला पाहिलं, एवढा आनंद या आईला झाला. पण तो आनंद झाला, पण त्याच्यात एक वेगळं दुःख, त्या दुःखाने ती नाराज झाली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जन्माला आलेलं हे बाळ, या बाळानं त्या आईकडे पाहिलं, आई तर नाराज आहे. आता एक लक्षात ठेवा, असा सिद्धांत आहे, घरात मुलाचा जन्म झाला, आई कितीही त्रासात असू दे तरी आईच्या चेहऱ्यावर काय असतो? बघा, ज्यावेळेला आपल्या सगळ्यांची परिस्थिती आहे, ज्यावेळेला एवढा त्रास, पण एवढ्या त्रासात ज्यावेळेला स्वतःच मूल आपण पाहतो, त्यावेळेला होणारा आनंद किती मोठा आहे, शब्दातीत आहे. या पार्वती माईनं पहिल्यांदा आनंदी पाहिलं आणि गणपती बाप्पाला प्रश्न पडला आणि म्हणले, मम्मी आधी पाहिलं तर मम्मी आनंदात होती, आता काय झालं? मम्मी नाराज आहे. मम्मीच म्हणावं लागते, काळ बदललाय ना, म्हणून सांगावं लागते असं. गेली त्या आईकडे गेले, त्या आईला विचारलं, मम्मी काय झालं? व्हॉट आर यू नर्वस? व्हॉट आर रिझन युअर नर्वस? काय तुझं कारण काय आहे? तू नाराज काय असते, मला तुझ्या नाराजीचं कारण सांगशील का? म्हटले, बाबा रे, तुझा आत्ता जन्म झालाय. अरे जन्माला आलेली बाळ कुठे एवढी आगावडी असते? तुय जन्माला आलेली ती बोलत नाही रे, ती फक्त रडत असतात. म्हणले, आई ते इतरांच्या बाबतीत असेल, तुला माहितीये मी कोण आहे? म्हणले, कोण आहे? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर मुठी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. तुला माहितीये मी कोण आहे? कोण आहे? अगं तू आरतीत मला माहितीये, ऐकते तुम्हाला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. आई मी सुख करताय, आई मी लोकांना सुख प्राप्त करून देण्याकरता जन्माला आलोय. आई मी लोकांचं दुःख हरण करण्याकरता जन्माला आलोय. आई मी लोकांच्या जीवनामध्ये विघ्नाची वार्ता उरूच न देण्याकरता जन्माला आलोय. लोक आरती म्हणताना, आपण बघ आरती म्हणताना तोडून म्हणतो, आता ती तोडून म्हणणं हे चालीच्या पद्धतीने दादा योग्य आहे. आपल्या गायक मंडळींना माहिती आहे, सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुरवी इथं थांबायला पाहिजे. वार्ता विघ्नाची नुरवी, जो विघ्नाची वार्ता चुरू देत नाही, वार्ता विघ्नाची नुरवी, आणि मग पुरवी प्रेम कृपा जयाची. पटलं तर बरं आहे तुम्हाला. पण असं आहे, शब्द तोडला की अर्थ बदलतो आणि शब्द जोडला की अर्थ बदलतो. कळण्याकरता तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पूर्वीचा काळ, आपल्याकडे गाड्या नव्हत्या अशा दुचाकी चारचाकी, मग एकतर चालणं, आणि जो बऱ्यापैकी श्रीमंत असेल त्याच्याकडे बैलगाडी. याच्या पलीकडे दुसरं साधन नव्हतं पूर्वीच्या माणसांकडे. आणि मग पूर्वीची माणसं कीर्तनाला यायची डेपुटी साहेब, आणि मग कीर्तनाला आली, कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर आयोजकांनी पुढे यायचं आणि आयोजकांनी पुढे येऊन सांगायचं, बाबांनो आज आपण हे गणेश मंडळाचं कीर्तन, या गणेश मंडळाच्या कीर्तनापोटी एवढ्या प्रेमानं तुम्ही एवढ्या लांबून लांबून सगळे बैलगाडीने आला, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार, सगळ्यांना धन्यवाद, असंच कायम सहकार्य करा. बरं वाटलं असेल तुम्हाला, नाही? पण जरा वेगळ्या पद्धतीनं प्रयोग केला तर मग जरा ऐका. तुम्ही सगळेजण या कीर्तनाच्या प्रेमापोटी बैल गाडीनं आलात,
तुम्ही सगळे बैल गाडीनं आला. आता पटलं, कळलं कळलं म्हणजे बरं आहे, नाहीतर लाईट येऊन निघून जायची तरी करंट लागायचं नाही. या कीर्तनाच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे बैल गाडीनं आलात. तुमचे आभार. आणि या कीर्तनाच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे बैलगाडीने आलात. तुमचे आभार. शब्द एकच आहे, जोडला की आणि तोडला की किती मोठा अपमान आहे. तसं या शब्दांचं आहे आरतीतल्या. विठ्ठल म्हणजे तुमच्या लक्षात येण्याकरता एवढं एक उदाहरण दिलं. असं काही नाहीये, तुम्ही सगळेजण भाविक आहे. आणि आता तेवढ्या बैलगाडी राहिल्यानंतर जरी राहिल्या असतील तरी तुम्ही बैलगाडीने कीर्तनाला येत. त्याच्यामुळे माझ्यावरती आक्षेप घेण्याचं कारण नाही. त्याच्यामुळे नका तुम्हाला वाईट नका वाटून देऊ. हा, माफ करा. म्हणजे शब्द तोडला की वेगळा होतो, जोडला की वेगळा होतो. तसं आरतीच आहे. वार्ता विघ्नाची नुरवी असं, आणि मग पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. समर्थांनी सुंदर आरती रचलेली आहे. मला का सांगायचंय, भगवान गणेश गणपती बाप्पा हे सुख करतायत. त्या आईला सांगितलं, पार्वतीबाईला, मम्मी तुला माहितीये मी कोणत्या पदावर आहे. आणि म्हणले, हे बघ मम्मी, तुला चिंता करायची कारण नाही. आपलं पद हे 5 वर्षाचं नाही. कारण सध्या पद आता आलं तर 5 वर्षांनी जाण्याची भीती आहे. आणि आता जरी आलं तरी कधी जाईल याची भीती आहे. त्या मम्मीला सांगितलं, तुला चिंता करण्याची कारण नाही मम्मी, कारण माझं पद, जोपर्यंत माझं पद आहे तोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत. म्हणजे गणपती बाप्पा हे अविनाशी तत्व आहे. आणि त्या अविनाशी तत्वाचा हा जन्म आहे. सांगितलं, मम्मी तुला चिंता करण्याची कारण नाही. तुला माहिती आहे मी सुख करता या पदावर आहे, मी दुःख हरता या पदावरती आहे. बोल, तू नाराज कायस? काय पोरग भाग्यवान आहे, काय ती आई भाग्यवान आहे की ज्या आईला जन्माला येणाऱ्या पोरानं आईच्या नाराजीचं कारण विचारावं. अहो, इथं सध्याच्या काळात इतक्या आई आहेत समाजात, इतके बाप आहेत समाजात, अक्षरशः त्यांच्या काळजीचं कारण करून करून ते मरतात, पण विचारायला पोरं येत नाहीत. दुर्दैव आहे नाही समाजाचं. गणपती बाप्पांनी जन्माला आल्या आल्या मम्मीला विचारले, बोल तुझ्या नाराजीचं कारण. म्हणजे बाळा, खरं तर आईनं अशा गोष्टी मुलांना सांगूच नाही, पण वेळ आली म्हणून तुला सांगावं लागतंय म्हणून. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही हे निश्चित ऐकलेलं नाही म्हणून मी सांगते, आणि म्हणून तुम्ही ऐका. पण कीर्तन म्हटलं की लोकांना, आणि मुळातच गणेशोत्सवातलं कीर्तन म्हणलं की लोकांना असं वाटतं की नाही मजा आहे, टाइमपास आहे. तसं अजिबात असू शकत नाही. कारण याच्यातूनही तुम्हाला काहीतरी घेता यावं आणि ते घेऊन घरी जाता यावं, आणि घरी जाऊन ते तुमच्या जीवनामध्ये उतरवता यावं आणि उतरवून तसं वागता यावं म्हणून कीर्तन आहे. या आईकडे पाहिलं, त्या आईने सांगितलं सांगूच नाही मुलांना, पण म्हटले आता तू आग्रह केलायस म्हणून तुला सांगते. म्हणली, बाळा, मी तुझ्या बापाची, पार्वतीमाई सांगते, मी तुझ्या बापाची लग्नाची बायको. आता तिचा गणपती बाप्पाचा बाप कोण? सगळ्यांनी बोलत चला, झोपल्या नाही ना तुम्ही? कारण दिवसभर काम केले. मी काम करून आले डाळिंबात, तसं काही नाही. हा, डाळिंबातच 170 झाड आहेत माझी, त्याच्यामुळे मी तुमच्यासारखी काम करून आलेली आहे, त्याच्यामुळे मीही दमलेली आहे. असं काही समजू नका की बाई मस्त फिरून आली, नाही. त्याच्यामुळे काळजीपूर्वक ऐका, मी तुझ्या बापाची लग्नाची बायको. आता त्याचा बाप कोण? हा, बरोबर आहे की, चुकलं तर चुकू द्या. कमी का लगेच गळा दाबायला येईल का? बोलत चला, मी तुझ्या बापाची लग्नाची बायको असं म्हणते पार्वती माता गणपती बाप्पाला. आता त्यांचा बाप आहे भोले बाबा, म्हणजे भगवान शंकर. मी लग्नाची आहे, पण लग्नाची असून मी अजून मांडीवर आहे, आणि ती गंगा मागणं आली ती डोक्यावर आहे. बस म्हणली, हेच माझ्या नाराजीचं कारण आहे.
गणपती बाप्पा म्हणले माझी मम्मी असली म्हणून काय झालं, इतर बायकांच्यात आणि मम्मीच्यात फरकच नाही. पण ईर्षा आणि द्वेष हे सगळ्यांच्या पाचवीला पुजलं बायकांच्या. कारण कोणतंही असू दे, निमित्त कोणतंही असू दे, साडी जरी अंगावरची बदलली तरी बायका म्हणणार बदलली ग. गळ्यातलं जरी बदललं केलंच, कुठून तरी मिळलं, गबाड लागलं, हाताला सापडलं. ईर्षा आणि द्वेष ही बायकांच्या पाचवीला पुजलेली आहे. काय याच्यापेक्षा वेगळं आहे? एखादी बाई अहो सहज डॉक्टरकडे जावी, पोटात दुखतंय, बंडी गेली, चेक केलं डॉक्टर, म्हणले काढा, बघा तुम्ही जीभ बाहेर काढा, काढली जीभ बाहेर, घ्या म्हणले आत घ्या, जीभ घेतली आत, डोळे उघडा, डोळे उघडले, बंद करा, बंद केले, हा हाताच्या नाडीचे ठोके दाखवा, नाडीचे ठोके दाखवले, ठीक आहे, उठून बसा, परत खाली झोपा, परत उठून बसा. 10 मिनिटं चेक केलं आणि 10 मिनिटांनी डॉक्टरने विचारलं काय होतंय तुम्हाला. ती म्हणली मग तुमच्याकडे कशाला आले. डॉक्टर म्हणला अहो बरोबर आहे तुमचं मावशी, अहो पण तुम्हाला काय होतं हे तरी मला कळायला पाहिजे का नाही, म्हणजे मला औषध देता येईल. म्हणली बाबा काय सांगू तुला, जवळजवळ माझ्या पोटात दुखतंय. ते म्हणले असं आहे मग झोपा, म्हणले इंजेक्शन देतो. मैसा झोपा, म्हणले इंजेक्शन, काही उपयोग नाही डॉक्टर. ती म्हणली अवघड आहे, उपयोग नाही म्हणजे अहो आधी घेतली, भरपूर घेतली, काही उपयोग नाही, चाळण झाली पार. असं आहे म्हणले मग एक काम करा आपण सलाईन लावूयात, बघूयात सलाईन लावून तरी फरक पडेल. सलाईनचा उपयोग नाही. कस काय? अहो म्हणले ही बघताय का तुम्ही आता शिर सापडायची बंद झाली, एवढ्या सलाईन लावून काही फरक नाही पोटाला. म्हणले अवघड आहे, मग आपण एक काम करूयात, चांगल्या प्रतीच्या तुम्हाला पॉवरच्या गोळ्या देऊयात, 1000 पॉवरच्या गोळ्या देऊयात म्हणजे तरी राहील, 5000 पॉवरच्या गोळ्या देऊयात म्हणजे तरी राहील. डॉक्टर मला कोणत्याच पॉवरचा उपयोग नाही. ते म्हणले आता मला कळलं याची पॉवर संपली का काय. म्हणले बाई काम करूया, तुम्हाला गोळ्यांचा उपयोग नाही म्हणताय, मग आपण सोनोग्राफी करून बघूयात पोटात काय झालंय काय नाही. सोनोग्राफीने कळून जाईल अंतर्गत काय जर असेल दोष तर तो कळून जाईल. डॉक्टर अख्खं कपाट भरलं साड्याने नाही हो, सोनोग्राफीच्या फायलीनी. तेवढे अवघड आहे म्हणजे तुम्हाला सोनोग्राफीने त्याच्यामध्ये काय काही नाही. म्हणजे मला एक सांगा, तुम्हाला सोनोग्राफीत काय दिसत नाही, तुमच्या बरं सलाईन लावून तुम्हाला उपयोग नाही, गोळ्या पावरच्या देऊन तुम्हाला उपयोग नाही, इंजेक्शन तुम्ही नकोच म्हणता. मला एक कळलं ना डॉक्टर मी आहे का तुम्ही आहे. एक सांगा तुम्हाला एवढं पोटात दुखते की कशानेच त्याचं निदान होत नाही, मला सांगा तुमच्या पोटात दुखतंय केव्हापासून. म्हणली शेजारणीनं फ्रीज घेतला तेव्हापासून. विठ्ठल म्हणले द्वेष आणि मत्सर बायकांच्या पाचवीला आहे. पार्वती माईचं दुखणं होतं. कोणतं दुखणं? मी लग्नाची आहे आणि मी लग्नाची असून मांडीवर आहे आणि ती गंगा पाठवून आली ते डोक्यावर आहे. आपण म्हणतो ना ते कारुण्य सिंधू भवदुःख हारी, त्याचं सुरुवात काय बघा आता माझ्या लक्षात येईल. कैलास राना शिवचंद्रमौळी पंद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. ज्याच्या डोक्यावरती शिरावरती गंगा वाहतीये असं सुंदर वर्णन त्या श्लोकामध्ये आलेलं आहे. असं भगवान त्याच्या डोक्यावरती वाहणारी गंगा हे दुःख नाही पार्वती माईचं. बस का म्हणल्या एवढंच दुःख नाही हो. आई म्हणली तुला चिंता करण्याची कारणच नाही का. अगं एवढ्या छोट्या दुखण्याकरता तू एमडीकडे का झालीस. आवाज दादा आवाज सगळ्याचा मॅनेज ठेव. एवढ्या छोट्या दुखण्याकरता तू म्हणले साथ घातली, चिंता करू नकोस म्हणली, याचा इलाज माझ्याकडे आहे. कारण म्हणले तुझा पोरगाच भारी आहे.
तुला चिंता करण्याची कारण नाही. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते म्हणले चिंता करण्याची कारण नाही. हे सगळे हे तिन्ही देव, हे सगळे माझ्या आधिपत्याखाली आहेत. आई चिंता करू नकोस. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान मी सगळ्यांना निर्माण केलेलं आहे. या सगळ्या विश्वाचा निर्माता मी आहे, मुख्य स्वरूप मी आहे. त्याच्यामुळे आई या सगळ्याला मी नीटपाट करून टाकेल. निघाले गणपती बाप्पा, बाहेर पडले जन्माला आई आई करता. शांत बसा बाबांनो, थोड्या वेळ मग तुमचंच आहे सोनकेरे, माझं नाही. कुठं आलतो आपण? गणपती बाप्पा निघाले आईच्या जवळ निघाले, आणि जे निघाले थेट आले त्यांच्या सोबत आहे त्यांची जया नावाची दासी, जिचं अतिशय प्रेम आहे गणपती बाप्पावर. ती जया नावाची दासी आहे. त्या जया नावाच्या दासीला गणपती बाप्पांनी सोबत घेतलंय आणि तिला गायीचं स्वरूप दिलंय. आणि त्या जयेला गायीच्या स्वरूपात घेऊन गणपती बाप्पा निघालेत. गुडघ्यापर्यंत धोतर आहे, गळ्यात जानवा आहे, शिखा आहे, सुंदर गंध त्या ठिकाणी चर्चिलेला आहे, आणि हातामध्ये अतिशय सुंदर असं वेदांचं आणि ते ग्रंथ भांडार आहे. आणि अतिशय सुंदर अशा त्या बाल्यावस्थेमध्ये गणपती बाप्पा निघाले थेट तुमच्या आमच्या सौभाग्यानं महाराष्ट्रातल्या नाशिकामध्ये, नाशिकातल्या त्र्यंबकेश्वरात आणि त्र्यंबकेश्वरातल्या ब्रह्मगिरी पर्वतावर आले. काळजीपूर्वक ऐका. त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आले. त्या ब्रह्मगिरी पर्वताचं आधिपत्य ज्यांच्याकडे आहे ते आहेत गौतम ऋषी. तर गौतम ऋषींच्या आश्रमात गेलेत आणि गौतम ऋषींना सांगितले, महाराज मला तुमचं शिष्यत्व स्वीकारायचंय, मला गुरु म्हणून तुम्ही पदरात घ्या. आता यांना काही माहित नाही हा कोण आहे. अगदी विनासायास त्यांनी सांगितलं, अरे ठीक आहे, तुझ्याकडे पाहिल्यानंतर तर तू अतिशय सात्विक, अतिशय सुशील दिसतोय, मी तुला जवळ करतोय, शिष्यत्व देतोय. शिष्य केलं गौतम ऋषींनी. गणपती बाप्पाला जवळ घेतलं. ती जया नावाची दासी आहे, ती गायीच्या रूपात सोबतच आहे. आणि गणपती बाप्पा शिकायला लागलेत, अध्ययन करायला लागलेत. मला त्या काळचं अध्ययन फार सुंदर होतं की ज्या अध्ययनात जीवन जगण्याकरता फक्त अभ्यासच नाही, जीवन जगण्याकरता कलाही खूप महत्वाची असते, हे पटवून दिलं जात होतं. आजच्या काळामध्ये मुलांना फक्त आणि फक्त पुस्तकी किडे बनवून टाकलेलं आहे. मुळातच ही मेकॉलोची शिक्षण पद्धती इतकी चुकीची आहे. आज आपली सगळी याला जबाबदार मुलं नाहीये, त्याला जबाबदार आई वडील आहेत. आपल्या पोरांनी देव पाळला पाहिजे, आपल्या पोरांनी देश पाळला पाहिजे, आपल्या पोरांनी धर्म पाळला पाहिजे. पण हे सगळं पाळण्याकरता त्यांचं शिक्षण महत्वाचं आहे. आणि त्या शिक्षणाची पद्धतीच जर चुकीची असेल तर त्यांना कसा देव कळेल, त्यांना कसा देश कळेल, त्यांना कसा धर्म कळेल. प्रत्येक आईची, मी बापाची म्हणणार नाही कारण मी कुणाची तरी आई आहे, प्रत्येक आईची एकच इच्छा आहे, जर माझ्या जावीचं इंग्रजी माध्यमात जाते ना तर माझं इंग्रजीतच जाईल. मग ते नुसत्या बॅगा बोकांडी घेऊन का मरे ना. तुम्हाला बघा, तुम्हाला पटत असणार हे. अक्षरशः इंग्रजी माध्यमाच्या पोरांची तुम्ही बघा दप्तरांची वजनं, 7-7, 8-8 किलोची वजन आहेत त्यांच्या पाठीला. अक्षरशः 3ऱ्या आणि 4थीच्या वयात 8-8 किलोचा बोजा त्यांच्या खांद्यावर वाऊ वाऊ त्यांच्या पाटणी कामातून जात आहेत. फक्त तुम्हाला
ना किती आकडे पगार कमवता येईल एवढं माध्यम दिलंय. हे माध्यम फक्त इंग्रजी शिक्षणाचं माध्यम आहे. अहो पण ज्या माध्यमातून फक्त तुम्हाला शिक्षण दिलं जातं, पण ज्या माध्यमातून तुम्हाला संस्कार दिले जातात असं माध्यम आहे मराठी. आणि त्या मराठी माध्यमांचाही विशेष आहे. आणि मी खरंच तुम्हाला सांगते, तुम्हाला तुमच्या मुलांच्या संस्काराचा, शिक्षणाचा म्हणत नाही मी, संस्काराचा दर्जा सुधारवायचा असेल तर त्यांना मराठी माध्यमातून शिकवा. मला एक सांगा, त्यांचा जन्म अमेरिकेत झालाय का भारतात झालाय? हो आई, झोपल्या नाही ना तुम्ही? अहो बोला की, ज्या पोरांना तुम्ही जन्म दिले त्यांचा जन्म अमेरिकेतला आहे का भारतातला आहे? भारतातला. हे तर तुम्हाला पटतंय ना? मग त्यांचा जन्म भारतातला आहे आणि त्यांना शिक्षण देण्याकरता तुम्ही अमेरिकन शिक्षण पद्धती निवडताय, हे तुम्हाला पटतं का? ते जन्माला आलेत भारतात, ते जन्माला आलेत महाराष्ट्रात. त्यांच्या कानावरती, त्यांच्या डोक्यावरती, त्यांच्या मनावरती कोणती भाषा आहे? मराठी. जर त्यांच्या कानावरती पडणारी भाषा मराठी आहे आणि त्यांच्या शालेय साहित्यामध्ये, शिक्षणामध्ये जर इंग्रजीचा वापर आहे, तर विचार करा त्यांची डोंगी नाही हँग होणार का लहान वयात? काय करायचं त्यांनी? म्हणजे ते धोबी का कुठता पटावं तुम्हाला. आणि पटल्यानंतर एक करावं, नुसतं तुम्ही हसूही नका आणि नुसत्या मानाही डोलू नका. तुम्हाला जर खरंच पटत असेल ना, तुमची इंग्रजी माध्यमातली पोरं काढा आणि त्यांना मराठी माध्यमात घाला. कारण सर्वांगीण विकासाचं माध्यम आपल्या मुलांना आपली भाषा कळणं आणि ती भाषा कळवून त्यांना देव, देश, धर्म कळणं हे महत्वाचं आहे. बघा जर जमलं तर काढा. आता एवढ्या वर्ष जाऊ द्या, कजल त्यांचं वर्ष व्हायला घालवायचं. मोकार त्यांना लाख रुपये तुम्ही फी भरल्यात, आपल्याकडे उतू आलेलं आहे, काय करायचं? मग उतू आले म्हटल्यावर असं घालवायलाच लागतंय. ते जाणार आहे चुलीतच आणि होणार आहे त्याची राखच. कारण एकदा का ते गेल निघून तिकडं की तुम्ही काळा आहे का गोरा आहे, त्याची बायको कसली आहे, भोरी आहे का कसली आहे, हे दाखवायला ते तुम्हाला इकडे येणार नाही. त्याच्यामुळे संस्कार ही फार फार महत्वाची गोष्ट आहे. अध्ययन सगळ्यात महत्वाचं आहे. शिक्षण पद्धती आपल्या मुलांवरती शिक्षणाचे संस्कार उत्तम दर्जाचे व्हावेत आणि ते मराठी व्हावेत असं मला आग्रहाने वाटतं. आपली भाषा आहे ती, आपली राजभाषा आहे ती, आणि आपल्या भाषेचा गौरव आपण नाही करायचा मग कुठे करायचा? माझा मराठाची बोलू कौतुके, अरे अमृतात ही पैजा जिंके, ऐसी एक एक अक्षरे रसिके मिळवीन. अक्षरशः अमृतासोबत स्पर्धा करणारी माझी मराठी भाषा आहे. काय कमी दर्जा आहे तिचा? आणि आमच्या पोरांना मराठी कळत नाही, आमच्या पोरांना मराठी सण माहित नाही. दुर्दैवी म्हणावं लागेल त्याला. अध्ययन मुलांचं योग्य करा. गणपती बाप्पाचं अध्ययन सुरू झालं गौतम ऋषींच्या हाताखाली, आणि या गुरूंचा असं विशेष होतं दादा, पोरांना उठवायचं किती वाजता? 10 वाजता नाही. सध्या पोरं झोपतात 3ला, त्या काळात पोरं उठत होती 3ला. आता मोबाईल सुधरूच देईनात काही. बरं रील्स बघू 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 डेटा संपून जातो, 12ला दुसरा पडतो, 20 रुपयाचा परत मारला जातो, डेटा संपूनही जातो, तरी पोरं जागीच असतात. हँग झाली, काही कळत नाही. मोबाईल सारखी ती हँग झाली, जागेवर स्लो. 3 वाजेपर्यंत जागायचं, 3ला झोपायचं ना 11ला उठायचं. आई बापाला वाटते माझं एकुलतं एक आहे. आम्ही जनसंख्येच्या दृष्टीनं दुसरी चूक केली. हम दो हमारा एक. अहो इतर धर्मात जा ना, ते 2 आहेत पण त्यांचे 10 आहेत. 100 वर्षानंतर जर तुम्ही हम दोन हमारा एक असं म्हणत आला, आता काही घरात अशी परिस्थिती आहे, हम दो हमारा एक ही कुत्ता. त्यांच्या घरात पुरत नाही, ते कुत्र्यावर जेवढं प्रेम करायचं तेवढं कुत्र्यावर करतात. दुर्दैव आहे हे. का नको? अहो आपली लोकसंख्याच नाही वाढली, प्रत्येकाने हा विचार केलाय, हम दो हमारा एक, हम दो हमारे दो. अहो नाही हो, या सगळ्यातून बाहेर पडायची मानसिकता आपल्याला बदलता आली पाहिजे. जर असं जर झालं ना तर 50-100 वर्षानंतर इथं हिंदू धर्म होता असं म्हणण्याची पाळी येईल. त्याची आपल्याकडून नांदी आहे ही. आपण का नको याच्यामध्ये बदल करायला? का नको आपण याच्यामध्ये शहाणं व्हायला? ही काळाची गरज आहे धर्माकरता, आपला धर्म वाटण्याकरता. या म्हणून पूर्वीचा काळ उत्तम होता. पोरं, या गुरुजींची सवय होती, पोरं 3ला उठवायची. 3ला उठवायची, 3ला उठवून त्यांना आंघोळीला पाठवायचं. आंघोळीला निघाली गोदावरीच्या स्नानाला, कारण ब्रह्मगिरीवरून गोदावरी वाहते.
गोदावरीच्या गोदामाईच्या त्या स्नानाला निघाली की जाता जाता त्या पोरांच्या हातामध्ये मुठमुठ भात द्यायचे. आता तुमच्याकडे साडी म्हणतात, बियाणं का भात म्हणतात, जे भाताचे बी आहेत हा, डेपुटी साहेब भातच म्हणतात, म्हणजे तुम्हाला कळता व्हावं म्हणून म्हणते मी भात. त्या भात द्यायचे मुठमुठभर भात साडी सहित, ते मुठमुठभर भात द्यायचे. जाताना प्रत्येक पोराच्या हातावरती या गौतम ऋषींनी या पोराने स्नानाला जाता जाता तो मुठमुठभर भात टाकत 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 सोडत 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 जायचा. स्नानाला जायचं आणि एक लक्षात ठेवा, येताना तेच भाताचं पीक उपटून आणून त्याच्यावरती दुपारचा भात करून खायचा. म्हणजे आता तुम्ही जागे असाल तर तुम्हाला कळेल, जागे असाल तर कळेल. ज्या वेळेला ही पोरं स्नानाला जात होती भात टाकून, ती पोरं स्नान करून येईपर्यंत तो भात उगवत होता, उगून तो मोठा होत होता, मोठा होऊन त्याला ओंब्या लागत होत्या, ओंब्या लागून तो भात विसवत होता, निसवून तो त्याला दाणे होत होते आणि ते दाणे भरून वाळून जात होते. एवढी प्रक्रिया होत होती फक्त पोरं स्नान करून येईपर्यंत. अर्थातच ही गौतम ऋषींच्या जे काही असेल त्या निष्ठेची ताकद होती. त्या ताकदीवरती हे सगळं होत होतं. रोज जायचं पोरांनी ते भात टाकत. आजचाही दिवस त्या जया नावाची दासी आहे, त्या दासीला सांगितलं गणपती बाप्पानी, बाई ग आज तुझी लीला प्रारंभ झाली. ती जया निघून गेली पुढं. पहाटेच 2-2:30 दरम्यान ब्रह्ममुहूर्ताच्या आधी गणपती बाप्पा या सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातावर गौतम ऋषींनी मुठमुठभर ते भात दिले. ते भात घेऊन पोरं निघाली टाकत 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 टाकत. गोदावरी माई स्नाना करता उतरली. स्नान करून पोरं परत येतायत. तेवढ्यात पाहिलं एक कुणीतरी जनावर आहे, त्या जनावरांनी अख्खं भाताचं पीक उगवलेलं खाऊन सपाट. आता पुरं पळत आली, गुरुजी गुरुजी गुरुजी. अरे काय झालं बाबांनो, का ओरडताय? अरे पार झोप उडाल्या सगळ्यांच्या. काय झालं? गुरुजी अनर्थ, गुरुजी अनर्थ. अरे झालं काय? गुरुजी अनर्थ घडलाय. जे भात आम्ही टाकत गेलो येताना आज आश्चर्य, कुणीतरी जनावरानं अख्खं भाताचं उगवलेलं पीक सपाट करून टाकलं. वाईट वाटलं का? अरे माझी लेकरं आहेत ती, आणि माझ्या लेकरांच्या मुखातला घास कुणीतरी जनावरांनी हिरावा नाही. आणि ज्याने कुणी राग आला गौतम ऋषींना, ज्याने कुणी ज्या जनावरानं माझ्या या लेकरांच्या मुखातला घास ओरबाडून घेतलेला आहे, ते जे कुणी जनावर असेल त्याला माझा शाप आहे. आत्ताच्या आत्ता तात्काळ ते मरून पडेल. हातामध्ये पाणी घेतलं, कमंडलूतलं अभिमंत्रित केलं. अहो ते पाणी आणि तो शाप आणि ते मुख गौतम ऋषींचं होतं, आपल्यासारख्या येड्या गाबाळ्याचं नव्हतं. म्हणून आपण आज म्हणतो कावळ्याच्या शापाने. आपल्यासारखे किती कावळे काऊ काऊ करून गेले तरी गाई काही मरणार नाही. अहो तो गौतम ऋषी होते, द्वेष्टा महात्मा होता. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. हो वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्ती मुख त्यांचे नारायण, कीर्ती मुख त्यांचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. सज्जनांचे कीर्ती मुख त्यांचे नारायण. आपल्यासारख्या येड्या गबाळ्याचं तोंड नव्हतं ते. गौतम ऋषींचा शाप. अहो जसं पाणी अभिमंत्रित केलं आणि ते पाणी सोडलं, दादा जसं ते पाणी सोडलं, सोडल्याबरोबर ते पाणी ज्या जनावरांनी हे सगळं विघ्न उडवलं ते गेलं कुणापर्यंत? अहो ती जया नावाची दासी जी गाईच्या रूपात आहे, त्या जया नावाच्या दासीला जे गाईचं स्वरूप मिळालेलं आहे त्या गाईवरती त्याचा परिणाम झाला त्या पाण्याचा. आणि एका क्षणात अभिमंत्रित केलेलं पाणी जसं त्या गाईवरती पडलं आणि ती गाई तात्काळ मरण पावली. आवाज आला तिच्या अंबरण्याचा. अहो जसा अंबरण्याचा आवाज आला, पुरं पळत गेली तिथपर्यंत. पुन्हा पाहिलं आणि पाहून आवाज दिला, गुरुजी. काय झालं? गुरुजी अनर्थ.
कसला अनर्थ? गुरुजी, जे पाणी अभिमंत्रित करून तुम्ही सोडलं, गुरुजी त्या पाण्यानं कुणी साधं सुद्धा जनावर मरेल याच्यात आश्चर्य काय? गुरुजी त्या पाण्यानं गो माता मरण पावलेली. अवाक झाले, जागेवरती बसले गौतम ऋषी. अहो त्या काळात काय, आजच्या काळातही असे कित्येक महात्मे ज्यांना गायीमध्ये आई दिसते. काही नराधम आहेत ज्यांना गायीमध्ये सुद्धा कत्तलखानाच दिसतो. पण एक सांगू तुम्हाला, खरं सांगते तुम्हाला, नाही ना गायी पाळता आली चालेल, पाळू नका, पण गायीला निदान कसायाच्या ताब्यात द्यायला भाग पाडू नका. खूप खूप संस्था आहेत अशा सेवाभावी जे तुम्ही सांभाळणार आहे, एवढ्या प्रेमानं गायीला सांभाळणार आहेत, एवढ्या प्रेमानं गायीला प्रेम देणार आहेत. ज्या वेळेला त्या गायीला पाहिलं, गौतम ऋषींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, त्या गायीचं मस्तक घेतलं मांडीवरती गौतम ऋषींनी दादा, आणि मस्तक मांडीवरती घेऊन गौतम ऋषी दया रडायला लागले. एवढा तो विष्ट महात्मा. पण एवढं रडू आलं त्यांना की मला माफ करे गुमाते, माझ्या हातून तुला मारलं गेलं, मला माहित नाही ती तू आहेस, मला माफ करशील? माझ्या हातून ब्रह्महत्या घडली. विबळतायत, शोक करताय गौतम ऋषी. गणपती बाप्पा तिथं आले आणि विचारलं, गुरुजी काय झालं, तुम्ही नाराज का आहात? तिथून कैलासातून मम्मीला विचारून आलं, तर तू का नाराज आहेस? आणि आता गुरुजीला विचारायला लागले, गुरुजी तुम्ही का नाराज आहात? ते म्हणले, गणेशा अरे तुला माझ्या नाराजीचं कारण कळायचं नाही, सांगा तरी, तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या पदावर आहे? कोणत्या? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. तुम्हाला माहिती आहे ना, मी विघ्नाची वार्ता उरूच देत नाही, अशा सुख प्राप्त करून देणाऱ्या आरूढ पदावरती आहे. बोला, का तुम्ही चिंतित आहात? गणेशा अरे तुला माहित नाही, पण तुझ्या समोर घडलेलं प्रकरण आहे, हा जो शाप मी दिलेला आहे तो शाप या गोमातेला लागला. आणि बघ ना, ही गाई माझ्या हातून मरण पावलीये, माझ्या हाती ब्रह्महत्येचं पातक माझ्या मस्तकी लागलंय, याच्यातून कसा सुटू? गुरुजी सोपाय, काय करावं लागेल? मी सांगाल तेवढं करा. अरे म्हणले, तू गुरु आहेस का मी गुरु आहे? ते म्हणले, गुरुजी तो भाग नंतरच आहे, काही वेळेला शिष्यही गुरुला शिकवतो, पण मला हे एकच सांगा. म्हणले, गुरुजी मी सांगाल तेवढं कराल? बोल, काय करू? गुरुजी सोप्प आहे, तुम्हाला या गोमातेच्या ब्रह्महत्येच्या पातकातून सुटावं असं वाटत असेल तर याकरता एक पर्याय आहे. कैलास पर्वतावरती भगवान शंकराच्या डोक्यावरती वाहणारी गंगा आहे, त्या गंगेला जर तुम्ही पृथ्वी तलावरती आणलत आणि त्या गंगेमध्ये तुम्ही स्नान केलं तर त्या गंगेच्या एका स्नानामध्ये हजारो गोहत्येच्या पातकातून मुक्ती आहे. ते म्हणले, काय सांगताय? अहो पुरावे आहेत आपल्याकडं. ए वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. चिंता करू नका, तिला तुम्ही खाली आणा, तिच्यात स्नान करा, तुम्ही गोमातेच्या हातेच्या पातकातून निर्दोष सुटणारच. वकिलापेक्षा भारी सल्ला फुकट. ज्यावेळेला सांगितलं, ऐकलं खरंच या गुरुनी या शिष्याचं, आणि एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या की त्या तपश्चर्येच्या बळावर महाराज भगवान भोलेबाबाचं आसन हल्लं. आणि ज्या वेळेला भगवान भोलेबाबाचं आसन हल्लं आणि मग लक्षात आलं की या महान लेकरा नावाची तपश्चर्या केलेली आहे, डोक्यावरची गंगा खाली येण्याकरता एका क्षणात या भोळ्या दैवतानं त्यांना प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन वरदान दिलं, काय हवंय? बस गंगा पृथ्वी तलावर पाहिजे. जय हो, मान्य केलं आणि दिली ती गंगा पृथ्वी तलावरती काढून. जशी ती गंगामाई पृथ्वी तलावरती आली आणि त्या गंगामाईमध्ये या गौतम ऋषींनी स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर
त्या गोमातेच्या पातकातून, ब्रह्महत्येच्या पातकातून गौतम ऋषी सही सलामत सुटले. अहो ते सुटतील याच्यात नवल काय? आजपर्यंत तुमच्या आमच्यासारखे पापी जीव तिथं जाऊन तरतात, हे विशेष आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे, आता तुमच्या डोक्यात आलं का नाही मला माहित नाही, पण गणपती बाप्पांनी एका दगडात 2 पक्षी 2 तासात मारले. कस काय? शाबास, तुम्ही जागेवर आहात सगळेजण. आईचं दुखणं, आईचं दुखणंच गंगा होती ना. आईचं दुखणं सवत होती. ती सवत एकदा का बाजूला केली की मम्मी खुश, आणि मम्मी खुश तो सारा संसार खुश. आई खुश असली की सगळं घर सुखी आहे. मग आईचं दुखणं दूर केलं, गंगा माईला तिथून खाली आणली, म्हणजे आईला सुखी केलं, आईला आनंदी केलं, आणि आईला सुखी करून इकडे गुरुजींना सुखी केलं. कारण त्यांना ब्रह्महत्येच्या पातकातून सुटायचं होतं. त्यांना ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्ती, म्हणजे गुरुजींचं दुखणं दूर केलं, आणि आईला डोक्यावरची गंगा हे दुखणं होतं. म्हणजे एका वेळेला 2 पक्षी एका दगडात मारणे हा इथे आणि उपयोगी येणारा वाक्प्रचार आहे. असा असणारा 64 कलांचा आणि 14 विद्यांचा आदिपती असणारा भगवान गणपती बाप्पा महाराजाच्या प्राप्तीकरता अनेक जणांनी अनेक प्रयत्न केले, आणि अनेक जणांच्या अनेक प्रयत्नांमध्ये अनेकांना एकच उत्तर मिळालं, आणि ते उत्तर म्हणजे गणपती बाप्पाची आराधना. ते म्हणतात मला दुसरं काही नको, तुम्ही ज्या संसारात असाल त्या संसारामध्ये स्वतःच्या संसारातलं एवढंसं प्रेम काढा. बघा तुम्ही तुमच्या शेतामध्ये ज्या वेळेला एखादी बी आहे तुम्ही लावताय, एखादं रोप आहे छोटस, तुम्हाला रोपण करायचंय, त्याला तुम्ही डायरेक्ट लागवडीच्या शेतात नेता का? तुमच्याकडे टोमॅटोचं रोप आहेत, बघा तुम्ही टोमॅटोची जी रोप आहेत ती डायरेक्ट अगदी नुकतीच जन्माला आलेली बारीक 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 2-2, 3-3 पानाची ती डायरेक्ट लागवडीच्या शेतात नेता का? नाही. मग त्याच्याकरता एक पद्धती आहे दादा, त्याच्याकरता एक पद्धती आहे. कोणती पद्धती? ज्या शेतात लावायचे त्याच शेतातला एक छोटासा कोपरा बाजूला करायचा, त्याच्यावर माती उंच करायची, ज्याला गादी वाफा असं म्हटलं जातं. तुमच्याकडे करतात ना? हा, गादी वाफा. आणि तो गादी वाफा करायचा, आणि त्या गादी वाफ्यामध्ये त्या पिकांना वाढवायचं, आणि ते पीक योग्य वाढलं, आणि योग्य वाढल्यानंतर त्याची वाढ बघायची, आणि आता हे रोपण होईल का अशी परिस्थिती आली की ते दुसरीकडे नेऊन आता योग्य पद्धतीने लागणार आहे अशी वेळ आली की त्याला गादी वाफ्यातून उपटायचं, वाढलं की गादी वाफ्यातून उपटायचं आणि लागवडीच्या शेतात नेऊन लावायचं. भक्ती तशीच आहे, संसारात प्रेम निर्माण करायचं, आणि संसारात प्रेम निर्माण झालं, संसार म्हणजे गादी वाफा आहे, त्या संसारात प्रेम निर्माण करायचं, आणि योग्य पद्धतीनं ते वाढलं, मुलं मोठी झाली, आणि आता पोरांना आपली गरज नाही हे कळलं की मग ते प्रेम संसारातलं उचलायचं, आणि ते प्रेम लागवडीलायक क्षेत्रात म्हणजे भगवंताच्या नावावरती नेऊन व्यक्त करायचं. ही भक्तीची सर्वोच्च व्याख्या आहे. ती व्याख्या पहिल्या चरणात. हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर आवडते देवा, हे थोर आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हे थोर
संकल्पावी माया संसाराची योग्य वेळा. संसारातलं एवढंसं प्रेम काढा, सगळं नका पण एवढंसं काढा आणि एवढंसं काढलेलं प्रेम भगवंताला अर्पण करा. हीची थोर भक्ती, ही सर्वोच्च भक्ती आहे जी देवाला आवडणारी आहे. की आपल्या संसारातलं एवढंसं काढलेलं प्रेम, वर्षातून एखादी वारी, एवढंसं प्रेम त्याला आवडणार, एवढंच प्रेम आहे. 8 दिवसाचा गणपती आपल्या घरात, त्या गणपती बाप्पाला दिलेलं विशेष प्रेम, त्याच्याशिवाय जेवू नका. आधी त्याला एक घास खाऊ घाला. आता तो खातच नाही कारण आपण तेवढे शहाणे नाही, आपण तेवढे लायकीचे नाही. कसं खाईल तो? त्याला लायक लागतो, नामदेवरायांसारखाच पाहिजे. खाईन की तो. पण खरंच सांगते तुम्हाला, तेवढ्या प्रेमानं, फक्त प्रेमानं 2 घास त्याला तुम्ही खाऊ घाला आणि मग तुम्ही खा. आवडते देवा. तुम्ही पाणी पिताय ना, त्याला एक घोट पाणी पाजा. की प्रत्येकाच्या घरात गणपती आहे, कधीतरी श्रद्धेनं त्याला 2 घास खाऊन पाणी पाजा आणि मग तुम्ही जेवा. बघा त्यातला आनंद किती मोठा आहे. ही थोर भक्ती आवडते देवा. तुम्ही झोपताय ना, मग तुम्ही अंगावर घेऊन झोपता, रजई घेऊन झोपता, चांगली गादी घेता, स्लिपीजीची पाहिजे, पाठण नाही दुखली पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे. आपल्याला किती काळजी आहे झोपताना. तसं द्या ना गणपती बाप्पाला एखादा आसन द्या, खरोखर तो येऊन झोपेल की त्याच्यावर. भक्ती अहो छोटीशी कृती आहे, पण त्या छोट्या कृतीमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आणि हा अर्थ ज्या दिवशी आपल्याला उमगेल, ती देवाला आवडणारी भक्ती आहे. संकल्पावी माया संसाराची फक्त थोडी 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 वजा करत जायची. महाराज म्हणतायत, कारण तुम्ही किती ओरडला आणि कितीही प्रयत्न केला तरीही समय से पहले और प्रारब्ध से ज्यादा. वाह. तुम्ही बघा, ट्रक पाहत असाल तुम्ही, ट्रकची फाळकी बघा, भारी वाक्य असतात. हा, ट्रॅक्टरच्या ट्रायल्या बघा तुम्ही, हे भारी वाक्य असतात. मी पळतो, तू का जळतो. ट्रॉल्यांवरची वाक्य आहेत, फार भारी भारी वाक्य असतात, त्याच्यामध्ये शेर असतात. आणि त्याच्यातलं एक सुंदर वाक्य आहे, प्रारब्ध से पहले और समय से पहले और प्रारब्ध से ज्यादा, प्रारब्ध से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलने वाला. आपण किती प्रयत्न केला तरी सुद्धा महाराज म्हणतायत, वेळ आल्याशिवाय जसा देव ठेवेल तसंच राहावं लागतं. तरी सुद्धा माणसं त्या कोंबड्यात बसलेल्या, त्या कुऱ्हाड्या बसलेल्या त्या कोंबड्या असतात बघा, कुरकुर कुरकुर कुरकुर, ज्यांच्याकडे असतील त्यांना चांगला अनुभव आहे. गप्पच नाही त्या, रात्रंदिवस ते चालूच, माणसाला झोप नाही त्यांच्या. सारख्या कुरकुर 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 त्या खुराड्यात बसल्या की करतात. तसं त्या खुराड्यात बसलेल्या त्या कोंबड्यांसारखं माणसं किती नसलं नशिबात नाही मिळलं की कुरकुर 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 करत राहतात. पण त्यांना सुद्धा हे उत्तर आहे, जसा देव ठेवेल
तसं राहावंच लागतं, तुम्ही किती कुरकुर केली तरी. ठेविले अनंते तैसेचे राहावे. आणि काय करायचंय? चित्ती असू द्यावे समाधान. चित्तात समाधान ठेवा, आनंद ठेवा. आणि किती वेळ किती दुःख केलं तरी वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. जीवनामध्ये किती प्रयत्न केला, नुसत्या इच्छा, नुसत्या स्पर्धा केल्या म्हणजे तुम्हाला सुख मिळेल असं नाही. शेजारच्याचा एक आहे, माझे 2. शेजारच्याने 3 बांधले, माझे 4. कमी नाहीच, कमी बापाचं व्हायचंच नाही कोणी. पण इच्छा खरंच, या दुःखाला तुम्ही निमंत्रण देऊच नका. कारण खूप कमवायचे म्हणजे दुःखाला निमंत्रण द्यायचे, बाकी काही नाही. सुखाची झोप घेण्याकरता स्वतःची मर्यादा स्वतःला ओळखा. मला किती कमवायचंय, मला किती मिळवायचंय, आणि ते मिळालं ना की थांबा. धरणात जसा पाण्याचा साठा ठरलेला आहे, तो साठा थांबला, पूर्ण झाला, पाणी बंद. ओव्हरफ्लो कोणी करायचं? ओव्हरफ्लो होऊच द्यायचं नाही. त्याच्यामुळे वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. मग काय करायचं ते म्हणजे काही करू नका. तुमच्या जीवनामध्ये जे काही सुख येईल, जे काही दुःख येईल, त्या सगळ्याचं क्रेडिट तुम्ही भगवंताला द्या. कोणत्याही प्रसंगाला सुख आलं तरी आणि दुःख आलं तरी एकदा त्याच्यावरती तो भार टाकून बघा. कोणताही भार स्वीकारण्याकरता माझा भगवंत समर्थ आहे. फक्त भार टाकून बघा. महाराज म्हणतायत, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. एकदा मोठ्या प्रेमानं अभंगाचा भावार्थ मी पूर्ण केलाय. मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी हाताने टाळी, मुखाने नाम आणि भगवंताचं नामोच्चारण आपण करूयात. फक्त शरणागतीचा भाव आपल्या अंतःकरणात 1 मिनिटाकरता सगळ्यांनी हात उंच करा. असे नका करू, उगत लखवा भरल्यावानी वाटते. असेही नका करू. अरे माझ्या कर्मा, मला सगळं दिसतंय हो इथून, म्हणून मस्त. वा, सगळ्यांना धन्यवाद. मोठ्या प्रेमानं विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. बोला कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोठ्या प्रेमानं अनेक भक्तांनी गणपती बाप्पाला प्राप्त करून घेतलंय. ते फक्त त्याच्या भक्तीनं आणि त्या भक्तीला प्राप्त करण्याकरता बस काही नाही. त्यांच्या नामाचा उच्चार, त्यांच्या नामाचा गजर, त्यांना काय आवडत असेल तर नामाचा उच्चार रात्रंदिवस, फक्त नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडतो. म्हणजे अगदी 2 मिनिटं करता आज आपण गणपती बाप्पा करता या त्यांच्या प्रांगणामध्ये उभा आहोत, म्हणून फक्त 2 मिनिटं करता सुंदर भजन मी पुढं म्हणते, तुम्ही मागं म्हणा. योग्य वेळेला आपण त्या ठिकाणी कीर्तनाची वेळ झालेली आहे, त्यामुळे अगदी 2 मिनिटं करता सुंदर भजन मी पुढे, तुम्ही माझ्या मागे. हाताने टाळी वाजवा आणि सुंदर भजन. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. वा वा, बोला.
गणपती बाप्पा मोरया 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 गिरिजात्मका मोरया 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 गणपती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 सिद्धिविनायक मोरया 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 सिद्धिविनायक मोरया 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 चिंतामणी मोरया 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 चिंतामणी मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 वरद विनायक मोरया 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 वरदविनायक मोरया 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 गणपती बाप्पा मोरया बोला बोला गणपती बाप्पा मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 महागणपती मोरया 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 गणपती मोरया 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 गणपती बाप्पा 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 मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 गणपती मोरया 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 मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू घाल पोटी मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती अल्पमतीप्रमाणे खरं तर गणपती बाप्पा हा विषय असल्यामुळं मला दुसरं काही फापट पसारा किंवा वेगळी गाथा मांडण्याची गरज पडली नाही आणि पडूही नाही कधी विषय सोडून. नाही तर कीर्तन वास्तू शांतीचं असावं आणि अभंग चाळवणी संसार बैसलो अंगणी असावा. त्याच्यामुळे मला दुसरा विषय मांडण्याची गरज खरंच पडली नाही आणि कधी पडू नये आयुष्यात. ज्याच्याकरता आलोय तेवढंच लोकांना कळलं की पुष्कळ होतं. आता मला वाटत नाही याच्यानंतर मी शिवचरित्र करावं आणि मी करणारही नाही, कारण भक्तिरसामध्ये ते वेगळेपण येतं आणि रस बदलला की मजा जाते. मी 2 तास तुमच्या पुढे गणपती बाप्पा मांडलेला पुसून जायला वेळ लागणार आणि तो पुसू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, कारण रस कळायला पाहिजेत म्हणून हा भक्तिरस मी तुमच्या पुढे मांडलाय. एरवी वेळेत अनेक 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 रस सप्ताहाच्या वेळेला माझ्याकडून मांडून निश्चित सिद्धेश्वर भगवान घेतात. त्याच्यामुळे आज या निमित्तानं गणपती बाप्पाची आज ही सेवा आपण सगळ्यांनी माझ्याकडून करून घेतलीत, गणपती बाप्पांनी करून घेतलीत, श्री सिद्धेश्वर भगवंतांनी करून घेतलीत. त्या ठिकाणी श्रीनाथ तरुण मित्र मंडळ यांच्या माध्यमातून मला ही सेवा करण्याचा योग आला. म्हणून खरंच सगळ्या तरुणांना मी खूप खूप धन्यवाद देते. आज आपल्या या श्रीनाथ मित्रमंडळाला आज या सेवेला 50 वर्ष तुमच्या या स्थापनेला पूर्ण होत आहेत. गणपती बाप्पाला पाहिलं इतकं सुंदर स्वरूप आहे, असा विशाल असा भगवान तुम्ही या ठिकाणी तुमच्या प्रांगणामध्ये स्थापन केलाय. मला एक वाटतं आज 50 वर्ष झाले गणपती बाप्पाला तुम्ही इथे स्थानापन्न करताय. एक दिवस यावा की या श्रीनाथ मित्र मंडळाचा 100वा वर्ष असावं आणि कीर्तन माझं व्हावं. आता तुम्हाला चालेल का नाही मला माहित नाही. काय अहो सत्य संकल्पाचा दाता नारायण तुम्हाला माहिती असेल तर बरं आहे. अहो आपण बोलावं, फक्त व्यक्त करावं देवापुढे आणि देवाने ते मान्य करावं. काय सांगावं, सोनकिराचं प्रेम एवढं मोठं आहे माझ्यावर की खरंच वेळ आली तर या मंडळाचं 100वं वर्ष असावं आणि मी म्हातारी 90ची असावी.
दात नसले तरी कीर्तन. पण चला, तुम्ही खूप प्रेम देताय आणि असंच प्रेम कायम 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 करत राहा. गणपती बाप्पाची सेवा सगळ्या तरुण बांधवांनी अशीच कायम करा. असंच प्रेम वृद्धिंगत हो. निश्चित तुम्हाला लोक काहीच कमी करणार नाही. तेवढे सुंदर कार्यक्रम तुम्ही करतात. अशीच कार्यक्रमांची शोभा वाढवा. अशी श्रीनाथ मित्र मंडळाला त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देते. सगळ्यात तरुण कार्यकर्त्यांना खूप धन्यवाद देते. आदरणीय संजय दादा, आपण डेप्युटी साहेब, आपण आणि सगळ्या सोनकिरे ग्रामस्थांनी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला इथे पाचारण केलं. सर्वच या ठिकाणी ग्रामस्थांचं ऋण व्यक्त करते. माझ्या माई भगिनी बहुसंख्येनं तुम्ही इथे उपस्थित झालात, पुरुष मंडळी इथे उपस्थित आहेत, सर्वांचं ऋण व्यक्त करते. सगळ्या आजूबाजूची भाविक श्रोते मंडळी, हार्मोनियम वादक आदरणीय जाधव महाराज, विणेकरी दादा, दोन्ही टाळकरी ताईसाहेब इकडे आणि टाळकरी सगळे महाराज साहेब, सगळीच आदरणीय पवनदादा, आदरणीय महेश दादा, अतिशय उत्तम गाणं, अतिशय गोड. त्यांच्याबरोबरीनं अतिशय उत्तम असा तुषारदादांचा मृदंग आणि दादांची ओम साऊंड सिस्टीम, ओम ऑडिओ, खूप धन्यवाद देते. शूटिंग आणि आपल्या सगळ्याच्यामुळे या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य म्हणून पुनश्च एकदा आजचे सौजन्य देते श्री तानाजी मारुती पाटील आणि श्री दत्तात्रय भीमराव पाटील सोनकिरे यांना खूप खूप धन्यवाद देते. आणि असंच प्रेम गणपती बाप्पावरती आपण उदंड करावी अशी प्रार्थना. गणपती बाप्पाच्या चरणी झालेली सेवा समर्पित, माऊली ज्ञानराजाच्या चरणी समर्पित. चुकले असेल बुद्धीचे दोष, योग्य असेल माझ्या बाबांचे आशीर्वाद मी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणावरती सादर सविनय त्या ठिकाणी अर्पण करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, एक 2च मिनिटं थांबा. काहीतरी आयोजकांना सूचना द्यायच्या, तेवढ्या 2 मिनिटं फक्त. उद्या नाही कोणी बोलवणार तुम्हाला. 2च मिनिटं. हे पहा